नमस्कार मंडळी, मी भारत पाटील सूळ, जिजाऊ हायटेक नर्सरी, डोलखेडा बुद्रुक, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. तर आज आपली खरड छाटणी म्हणतो आपण त्याला, ती आपली आज सुरू आहे. तर आपली जी तुम्ही बाग बघता, ही बाग जवळपास 6 वर्षाची बाग आहे आपली. तर आपण दर तिसऱ्या महिन्याला खरड छाटणी घेतो, कारण कसं झाडं असं एकदम सूर्यप्रकाश राहतं. आता विषय असा आहे, छाटणी का करावी, तर तुम्हाला सांगतो छाटणी का करावी याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. तर ही आपण जी छाटणी करायला लागलो की आता तुम्ही या फांद्या बघायला लागले, आता ह्या ज्या फांद्या बघायला लागले तुम्ही, आता आपण ही छाटणी केलेली आहे, ही खरड छाटणी आहे. आणि मधला जो टॉप आहे, हा टॉप आपण मोकळा केलेला आहे. आणि दुसरा विषय म्हणजे झाडाची उंची नियंत्रित राहते, आणि समोर जे आपल्याला ब्रँचेस फुटणारे आहे आणि माल निघणारा आहे, तो चांगल्या पद्धतीने माल लागतो. आणि छाटणी झाल्यानंतर तिची वाढ ठराविक राहते, आणि सूर्यप्रकाश त्या झाडामध्ये पूर्ण खेळतो. कारण जेवढा सूर्यप्रकाश त्या झाडामध्ये मोकळा राहिला, तितकं त्या आतमध्ये पूर्ण सूर्यप्रकाश राहतो, आणि झाडाचं जे आयुष्य म्हणतो आपण त्याला, ते वाढतं. कारण फंगल इन्फेक्शन होत नाही. आपलं जसं एखाद्या वेळेस आपल्याला जर काही पावसाळ्यामध्ये आपण जर काही असं ओला कपडा घातला तर आपल्याला फंगल इन्फेक्शन होतं, तर ज्या झाडाचं आहे. तर यात पूर्ण हवा खेळली गेली पाहिजेत, आणि सूर्यप्रकाश म्हणजे वरून जो टॉप आहे, आता हे बघा, आता हे महत्त्वाचं आहे, झाडाची दाटी व्हायला नको. आता हे मधलं जे टॉप तुम्ही दिसतं ना, हा जे टॉप आहे हा थोडा वाढला होता, तर आपण हा काढून घेतला. कारण जेणेकरून मध्ये आपण त्याला म्हणतो उलटी छत्री म्हणतो आपण त्याला. कारण की ज्यावेळेस सूर्यप्रकाश मध्ये पडतो त्यावेळेस त्या फांद्याला पूर्ण सूर्यप्रकाश भेटला पाहिजेत, आणि खाली खोडावर थोडंफार सूर्यप्रकाश पडून खाली जमिनीवर सुद्धा थोडंफार असं पडलं पाहिजे. कारण त्यावेळेस ते झाड चांगलं राहतं आणि पूर्ण झाडामध्ये हवा खेळते. त्याच्यामुळे बरेचसे फायदे आहे. छाटणी काय करावी आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. बरं, छाटणीचा वेळ केव्हा, आपला छाटणी केव्हा करायची, आपला आंबा ज्यावेळेस हार्वेस्टिंग होतो, म्हणजे जवळपास केशर आंबा हा एप्रिलच्या 15च्या नंतर आणि किंवा मेच्या शेवटपर्यंत आपला आंबा हार्वेस्टिंग होतो. तर पाऊस जो आहे आपला, हे जूनच्या नंतर 10-15च्या नंतर पाऊस सुरू होतो. तर जर आपला आंबा हार्वेस्टिंग जर लवकर झाला तर मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये हार्वेस्टिंग झाल्याबरोबर छाटणी करायची आपल्याला. कारण जेणेकरून पाऊस अगोदर छाटणी केली तर याला आपण जे म्हणतो, आपण जी छाटणी केली आपण, आता याच्यामध्ये जर पाणी वरचा पडला तर थोडं इन्फेक्शन होतं. त्याकरता अगोदर जर छाटणी केली तर खूप योग्य आहे. आणि दुसरा विषय म्हणजे असा आहे की जे मरफांदे आहे, हे मरफांदे पूर्ण आपल्याला काढून घेतलेले आहे आपण. याचे आतले जे मरफांदे आहे ना, हे मरफांदे पूर्ण काढलेले आहे. तर याच्यामुळं काय पूर्ण सूर्यप्रकाश याच्यामध्ये होतो. आणि आता याच्यानंतर सांगायचा विषय म्हणजे याच्यावर वास्तविक पाहता आपण ज्यावेळी छाटणी केली ना, त्यावेळेस फंगल इन्फेक्शन होतं, जखम तयार होती. आता याच्यावर रात्रसुद्धा गेली पाहिजे नाही. कारण हे जे आपण छाटणी केली याच्यावर लगेच ब्ल्यू कॉपरची फवारणी आवश्यक घेणे आपल्याला. आता विषय असा आहे की रात्र का गेली पाहिजे नाही, कारण काय होतं, ज्या दिवशी आपण छाटणी केली त्याच्या पाठीमागे आपली फवारणी करणं गरजेची आहे, पण तेवढं आपल्याकडून आवरत नाही. पण शक्यतोवर छाटणी झाल्याबरोबर ही फवारणी घेणं खूप अर्जंट आहे फंगीसाईडची, जेणेकरून हे इथून हे आपण जे म्हणतो इन्फेक्शन होणार नाही, आणि इथून हे काळं पडत जाणार नाही, खाली जाणार नाही. त्याकरता एवढी दक्षता आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं मंडळी, आपल्याला कोणत्या फांद्या काढायच्या आहे. आता हे बघा, अति घन लागवड आहे, डिस्टन्सचे झाडाचं आहे आपलं 5 फुटावर आहे. मधलं जे अंतर आहे पट्टा आपलं 12 फूट आहे, आणि झाडाचं जे अंतर आहे डिस्टन्स हे आपलं 5 फुटाचं आहे, 4, 5, 6पर्यंत. आता याच्यामध्ये काय होतं, संख्या आधी वाढल्यामुळे आपलं टनेज वाढतं, हे तर तुम्हाला माहीत आहे. तर फांद्या कोणत्या काढायच्या आपल्याला, कारण आपल्याला आपण जे झाड ठेवतो ह्या झाडाची हाईट कमीत 5-6 फुटापर्यंत राहते, आणि सगळ्या झाडाला सारखा माल हा राहू शकत नाही. मग काय करायचं आपल्याला, ठराविक मधला टॉप जे आपण आणलेला आहे आता, म्हणजे उलटी छत्री म्हणतो आपण त्याला, तर आपल्याला 4 बाजूला फक्त 3 किंवा 4 फांद्या ठेवायचे आहे, आणि त्या 4-5 फांद्यालाच माल घ्यायचा आहे. कारण सगळ्या झाड माल लागत नाही. तर तेवढा जर तुम्ही माल घेतला आणि आतून जे पोषक तत्व भेटतं हे तुमच्या 4 फांद्यामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये तुमचं हे जातं, आणि आंब्याची साईज बनते. तर हे बघा, आता हे जे तुम्हाला झाड दिसतं, हे झाड, ह्याच्यामधले फांदे, हे मधले फांदे काढले आपण, ठराविकच फांदे घेतलेले आहे. आता हे बघा, 1, 2, 3, 4 ही मधली फांदी काढली तर काही अडचण नाही आपल्याला, कारण मध्ये नकोच आपल्याला. हे बाजूचे फांदे आहेत, त्या पलीकडच्या 2 आणि ह्या 2 हे एवढे घेतल्या बरोबर आहे, कारण मध्ये हे पडतं. तर आपल्याकडे जी छाटणी करणारी मंडळी आहे ही राहता शिर्डीची मंडळी आहे, आणि खूप अनुभव मंडळी आहे. त्यांच्याकडून आपल्याला शिकायचं आहे, कारण एवढे हुशार मंडळी. आणि ते दरवर्षी आता आपल्या बागा जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिजाऊ नर्सरीचे जे कलम दिलेले आहे आपण या 8-10 वर्षापासून आता बागा बनत चालली आहे. आणि चुकीची छाटणी ही झाली पाहिजे नाही. काय असतं माहिती आहे का, मध्ये जे मोकळं म्हणतो आपण, मधा टॉप, हा टॉप काढला गेला पाहिजे आपल्याला.
कारण जेणेकरून आतमध्ये सूर्यप्रकाश राहतो आणि ठराविक 4 फांद्या जर 3, 4, 4, 5 फांद्या आपण घेतल्या तर माल घ्यायचा आपल्याला. बाकी फांद्या व्यतिरिक्त आपल्याला नकोच आहे, कारण एवढा माल झाडाला लागत नाही. त्या 4 फांद्याला माल घ्यायचा. तर ही जी मंडळी आहे, हे राहता शिर्डीची मंडळी आहे, कदीर भाऊ, हे खूप अनुभव मंडळी आहे, दरवर्षी आपल्याकडे येतात. तर तुमचा अनुभव सांगा कदीर भाऊ. आता हे तुम्ही जे सांगता ते छाटणी कशी कशी केली तुम्ही सांगा एवढं एकदा. मोठं आपण ही छाटणी आणलेलं आहे. हां मोठी बाबा. हां ही छाटणी आपण आणलेलं आहे. आता ही एक काडी आणलेलं आहे. इथं 4 शेंडे फुटणार आहे आपले. बरोबर. 4 शेंडे फुटल्यानंतर हां 2 शेंड्यांनी सर माल दिला हो तर पुष्कळ होऊन जाईल. पुष्कळ. हां बरोबर. बाकीचे तुमचे 2 शेंडे राहतील ते सरळ इस्टेट सरळ. हां हां आहे की नाही. हां तर झाड वाकत नाही ते वागत नाही. हां बरोबर. इस्टेट राहणार. हो. आणि तुमचा माल हां. आहे ते मिनिमम हां 2.5 ते 3 फुटाच्या हाईट वरती राहतो. बाग पाहिजे. बरोबर बरोबर. माल जमिनीत टाकला हां. आपल्या काही कामाचं कामाचं नाही. व्यापारी वगैरे काही घेत नाही. घेत नाही. हां त्याच्यामुळं सरासरी 2.5 फुटाच्या वरती हां बरोबर. मिनिमम पाहिजे. मिनिमम खालच्या आपण सळ्या तळातल्या फाट्या काढून टाकल्या, बरोबर. इथून तिथून सळ्या तळातल्या, हो. त्याच्यामुळे माल टाकायचा विषय नाही. विषय नाही. आणि त्याच्यामुळे काय हां. व्यापारी माल घ्यायला माल काढतो घ्यायचा. करीत हां नाही. हां दाटी असल्यामुळं हो, हो. काय मालाला हां. पाला वगैरे घालतो, हो हो हो. मग तिथं डॅमेज वगैरे होतो. डॅमेज होते. हो परत तो व्यापारी काय करतो 10 रुपये 5 रुपयांनी कमी पडून मागतो. बरोबर आपलाच माल. बरोबर बरोबर. आपलाच माल असून आपल्याला त्याच्यामुळे छाटणी केल्यानंतर तो माल चांगला तुमचा क्वालिटी निघणार. हो म्हणजे तुमचं म्हणायचं झालं की मग आपल्या ज्या 4 फांद्या घ्यायच्या बाजूच्या हेच घ्यायचे. हा हा कारण की एवढं झाड तुम्ही ठेवलं एवढं सगळ्याला माल लागत नाही. नाही. आपल्याला तर माहित आहे. हा आणि ठराविक 4 फांद्या आपण जर घेतल्या हा. त्याचे फळ आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये हे पुष्कळ होतं. होऊन हा, जातं. पुष्कळ आपल्याला होतं. कसं काय 70 शेंडे आणले आपण. हा हा 70 शेंड्यामधून 70 गुणिले 4 फांडे, बरोबर बरोबर. 70 गुणिले 4 म्हणले किती झाले? 280. 280 शेंडे निघले. हो, हो. 280 शेंड्यामधून फक्त 280 140 झाडांनी हो हो माल दिला माल तरी दिला. पुष्कळ झाला पुष्कळ, आपल्याला. पुष्कळ. बाकीचे शेंडे आपले तसेच राहिले तसेच तरी राहिले. जमतात. हो. ते पुढच्या वर्षी त्याला परत स्टॉपिंग घेऊन मग कमी कमी करतात. करतात. हो बरोबर आहे. नाही ही चटणी योग्य आहे आणि अशी चटणी आपली झाली पाहिजेत मंडळी. हा थोडं वरती ऊन नाही पडलं हा तो त्याच्यामुळं मग आपलं आता काय होतं हिंमत टॉप आहे, हा टॉप सरासरी आपल्याला काढून घ्यायचा आहे. कारण कसं पूर्ण जे सूर्यप्रकाश हा पूर्ण याच्यामध्ये खेळतो आणि झाडाचं आयुष्य वाढतं. सांगायचा विषय म्हणजे तर याच्यानंतर कोणाला जर छाटणी करायची असेल तर खूप चांगली मंडळी आहे आपल्याकडे, त्यांचा नंबर आहे, मी तुम्हाला नंबर टाकतोच आहे. आणि योग्य वेळी छाटणी झाली पाहिजेत, कारण अतिघण लागवड म्हणतो आपण त्याला. हे जर झाडं दाटले तर काय होतं, दाटल्यानंतर पूर्ण झाडं हे आपले खराब होते. तर पूर्ण हवा खेळी पाहिजे आणि दरवर्षी छाटणी झाली पाहिजे. तिसऱ्या वर्षी खरं चटणी आपल्याला घ्यायची आहे. दरवर्षी नको आपलं खरं चटणी, तिसऱ्या वर्षी ही खरं चटणी झाली पाहिजे. कारण जेणेकरून झाडाचं बॅलन्स राहतं आणि हवा आतमध्ये किंवा सूर्यप्रकाश हे तुमचं चांगलं खेळतं राहतं आणि झाडाचं आयुष्य वाढतं, मला चांगला लागतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगतो मी. तर याच्यानंतर तुम्हाला जर छाटणी करायची असेल तर आमचे संपर्क साधा, कधी बोला, आम्ही तुमच्याकडं पाठवून देऊ. चांगली मंडळी आहे. छाटणीबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे छाटणी का करावी. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये तुम्हाला काही तुमचे प्रश्न असतात तर तुम्ही आम्हाला कळू शकता. तर दर्जेदार रोपं तुम्हाला जर हवे असेल तर आपल्या जिजाऊ हायटेक्नर्सरीमध्ये सध्या बुकिंग चालली आहे. 12-1 वर्षाची रोपं आहे आणि एक खूप चांगली रोपं आहे. त्याची जी हाईट आहे 2 ते 2.5-3 फुटांमध्ये हाईट आहे. कारण की आपल्याला लागवड झाल्यानंतर 1.5 फुटावरून त्याची छाटणी करणं पडते. तुम्हाला घन लागवड करायची असेल तर त्याची 1.5 फुटावरून छाटणी करणं पडते. तर आमच्याशी संपर्क साधा, कॉमेंटमध्ये सांगा. आणि दुसरा विषय म्हणजे सध्या आता जो पाऊस आहे हा पाऊस पडल्यानंतर जूनमध्ये जर पाऊस झाला तर लागवडीकरता खूप चांगला आहे. तर आपल्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत. तर माझा नंबर आहे 9545464810. दुसरा नंबर आहे 9049144109. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगतो मंडळी, थांबतो. राम राम.